2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काही लक्षवेधी मतदारसंघ आहेत आणि त्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे वरळी। या मतदारसंघातून दुसऱ्यांदा आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यांना आव्हान देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना रिंगणात उतरवलंय, तर मनसेकडून संदीप देशपांडे रिंगणामध्ये आहेत। आदित्य ठाकरे यांचं मंत्री आणि आमदार म्हणून असलेलं काम उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय, त्यामुळे वरळीकर पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना निवडून देणार की नव्या नेतृत्वाकडे धुरा सोपवणार हे 23 तारखेला स्पष्ट होईल। शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे। संघर्षाच्या काळात पक्षासाठी उभं राहण्यात आणि आक्रमकपणे विरोधकांवर टीका करण्यामध्ये आदित्य ठाकरे कायमच अग्रणी राहिले। आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये एक खूप मोठा राजकीय अनुभव घेण्याची संधी त्यांना मिळाली। आता या अनुभवाच्या शिदोरीच्या जोरावर आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या भवितव्याकडे कसं पाहतात, शिवसेनेसाठी येणारा काळ किती आव्हानात्मक आहे आणि त्या आव्हानांवर ते कशी मात करणार, तरुण पिढीचा नेता म्हणून आदित्य ठाकरेंचं महाराष्ट्रासाठीचं विजन नेमकं काय हे आपल्याला या सत्रामध्ये जाणून घ्यायचंय। त्यांच्याशी संवाद साधणार आहेत एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक मॅम। या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक एबी पाहूया। आदित्य ठाकरे निवडणूक लढवून सक्रिय राजकारणात उतरणारे पहिले ठाकरे। आदित्य ठाकरेंनी वरळीची पहिली टर्म जिंकली आणि आता दुसऱ्यांदा मैदानात उतरत आहेत। फरक इतकाच की आता हातात धनुष्यबाण नाही तर मशाल असणार आहे। ही मशाल घेऊन केवळ वरळीच नाही तर अवघा महाराष्ट्र पालथा घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे। बदललेल्या राजकीय परिस्थितीत समोर महायुती सर्व शक्तीनिशी उभी असताना आदित्य ठाकरे विधानसभेत काय करिश्मा घडवणार? महाराष्ट्रात लोकसभा निकालांची पुनरावृत्ती होणार का? युतीसोबत लढायचं आहेच, मात्र घटक पक्षातल्या बंडाळीला कसं सामोरं जाणार? आणि त्याचबरोबर सत्ता आलीच तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून ते पाहतात का? या आणि अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याकडून। नमस्कार आदित्यजी, स्वागत आहे आपलं। खरं तर लोकसभेच्या वेळेला सुद्धा माझा विजन मध्ये आपण आला होतात आणि परत एकदा अवघ्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या ह्या निवडणुका। कालच उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती। कशी सुरू आहे तयारी? हाऊज द जोश? जोश इज हाय। आपल्याला आठवत असेल त्यावेळी देखील लोकसभेच्या वेळी सांगितलं होतं मी की 400 पार होत नाहीत, 300 पार होत नाहीत आणि बहुमताचं सरकार केंद्रात बनणार नाही। आज आपण पाहतोय की उमेदवार आम्ही सगळे आता काल जे काही रिंगणात उतरलेलो आहोत, नामांकनाचे दिवस झालेले आहेत, आज स्क्रुटिनी झाली आणि आता निवडणूक मला वाटतं एक 10-15 दिवसात आपल्याला सगळीकडे वारे तर दिसतातच आहेत, पण ही एका वेगळ्या पीकला पोहोचेल। महत्वाची गोष्ट हीच आहे की महाराष्ट्राने तर ठरवलेलंच आहे की महाविकास आघाडीचंच सरकार आणायचं आणि ते आपल्याला दिसणार। आदित्यजी, खरं तर ह्या खेपेला महाराष्ट्राची निवडणूक आपण जे काही घडलं गेल्या 5 वर्षात त्यानंतर पहिल्यांदा लढत आहात आणि आत्ता आपल्याकडे पक्ष नाहीये, आपल्याकडे चिन्ह नाहीये आणि त्याचबरोबर जी अनेक दिग्गज नेते मंडळी, जी अनेक आमदार, इतकी दशकं आपल्याबरोबर होती ती सुद्धा आपल्याबरोबर नाही आहे। खरं तर काल जनता आमच्या सोबत आहे आणि हेच सगळ्यात महत्वाचं आहे। आपण पाहताय जिथे जिथे गेले 2-2.5 वर्षात मी गेलेलो आहे, मग ते निष्ठा यात्रेत असेल, महाराष्ट्र स्वाभिमान यात्रेत असेल, प्रचारात असेल, आता ह्या 2-3 दिवसातच पाचोरा झालं, महाड झालं, काल परभणी झालं, मुंबईत फिरतोय, सगळीकडे एकच लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही आता परत या, महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे। आदित्यजी, हेच आपण लोकसभेमध्ये सुद्धा म्हणत होतात, मात्र जर आपण बघितलं तर लोकसभेचा जर स्ट्राईक रेट बघितला, म्हणजे स्ट्राईक रेटवर तर मी येते, पण लोकसभेत आपल्याला एक निकाल अपेक्षित होता। महाराष्ट्राला अपेक्षित हे होतं की शिवसेना कोणाची ह्याचं एक क्लिअर उत्तर मिळेल आणि दुसरी गोष्ट ही होती की शेवटी लोक कोणाबरोबर आहे, स्ट्राईक रेट काय हे महत्वाचं होतं। तर याचं उत्तरच मुळात मिळालं नाही आणि त्याचबरोबर ही जबाबदारी खरं निवडणूक आयोगाची होती की आमचं चिन्ह आणि आमचं नाव कोणाला देऊ शकत नाहीत। तो अयोग्य निर्णय निघाला, त्याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात आहोत, कोर्टात आता ते चालू आहे। तर 2 वर्ष निघून गेली, बोलतात की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड आणि ते वाटायला लागले आम्हाला। पण शिवसेना कोणाची हा प्रश्नच होऊ शकत नाही, कारण मुळात शिवसेना नाव कोणीतरी चोरलं, चिन्ह चोरलं, चोरांनी काहीतरी घेऊन गेलं म्हणून चोर कधी मालिक होऊ शकत नाही। नेहमी पक्ष हा पक्षासोबतच असतो। आपण आज देखील पाहाल जे प्रेम आहे, जी निष्ठा आहे, जे एक
कुटुंबाचं पूर्ण फिलिंग आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे याच व्यक्तीबरोबर आहे. काल पण आपण पाहिलं असेल श्रीनिवास वनगा ज्यांना उद्धव साहेबांनी लोकसभेचा शब्द दिला होता, ते पडले लोकसभेत. मग पुढच्या येणाऱ्या लोकसभेत आम्ही तिकीट देऊ न शकलो, शब्द दिला होता, आणि मग त्यांना विधानसभेत आम्ही ऍडजस्ट केलं, जिंकून आणलं. आता तिकीट कोणी कापलं? ते एकनाथ शिंदेनी कापलं. विश्वासघाताची परंपरा ही कधी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त नसू शकतं आणि कधी ही परंपरा कधी त्यांची नव्हती. विश्वास आणि कुटुंब हे फक्त आणि फक्त मातोश्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इथेच मिळतं. असं जरी असलं, असं आपण म्हणत जरी असलात तरी शेवटी लोकसभेमध्ये आपल्याला फक्त 43% स्ट्राईक रेट आला आणि शिंदेचा सुद्धा खूप जास्त आला असं नाही, त्यांचाही 50% आला. त्यामुळे लोकांनी हा निर्णय दिला नाही बिलकुल की शिवसेना कोणाची. अनेक लोकांची गडबड झाली चिन्हांमध्ये. मला अजूनही काही लोक सांगतात की आम्ही उद्धवजींसाठी मतदान केलं पण चुकून धनुष्यबाणावर केलं, जे मशालीवर व्हायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, एक सीट आमची सरळ सरळ चोरली त्यांनी, म्हणजे जी उत्तर पश्चिमची सीट होती तिथे पण आम्ही कोर्टात आहोतच, कारण मुंबईत नंतर 5-1 हा सरळ सरळ निकाल असता. तिसरी गोष्ट म्हणजे मी परत हेच सांगेन, आपण पहा बीजेपी, ईडी, IT, CBI सगळी यंत्रणा हातात ठेवून, बहुमताचं सरकार त्यावेळी होतं, निवडणूक आयोग वगैरे हातात ठेवून, ते पण महाराष्ट्रामध्ये 9 वर आहेत आणि आम्ही आमचे 40 आमदार जाऊन, 12 खासदार जाऊन, अनेक स्थानीय नेते जाऊन, म्हणजे तन मन धन बोलतो, तन आणि मन आमच्याबरोबर, धन त्यांच्याकडे असूनही आम्ही 9 वर आहोत. अनेक ठिकाणी असं झालं, जसं कल्याणमध्ये असेल, आपण पाहिलं असेल, दरेकर ताईंना 4.5 लाख मतं मिळालीत. आता हे जे चित्र आहे ना, हे नक्की आहे, ते थोडं निशाणीचं चित्र होतं, ते स्पष्ट व्हायला आता होईल निवडणुकीत. म्हणजे आता जो विश्वास आहे ती मशाल पोहोचली आहे लोकांपर्यंत. मशाल ही घरोघरी पोहोचलेली आहे आणि त्यामुळे ह्या खेपेला असा कुठलाच फटका बसणार नाही. बिलकुल नाही. खरं तर मी प्रश्न आपल्याला वेगळा विचारत होती. आपण काल परवाच देवेंद्र फडणवीसांची एक रील पाहिली असेल, त्यात त्यांना अभिमन्यू म्हटलंय आणि ते चक्रव्यूहात आहे आपल्या सगळ्यांच्या, अशा पद्धतीची ती रील आहे. पण माझा प्रश्न आपल्याला असा होता की पक्ष नाही, चिन्ह नाही, इतक्या वर्षांचे आमदार नाही, जे आज मित्र आहेत ते एकमेकांचे तर अलाईज राहिलेले आहे अनेक वर्षांचे, पण तुमच्यासाठी ते विरोधक होते आणि त्यांच्याशी सतत चर्चा करायची. तर आणि दुसऱ्या बाजूला फक्त आपण आणि आपले वडील असे आहात, तर कुठेतरी आपल्याला अभिमन्यू झालात आणि चक्रव्यूहात फसलात असं वाटतं का? नाही, मी देवेंद्रजींच्या 2च रील बघितल्यात. एक म्हणजे मला वाटतं कट्ट्यावर चालले ते, आणि तेव्हा सांगितलं नाही नाही नाही, असं काहीतरी सांगितलेलं की आम्ही ह्यांच्यावर जाणार नाही, हा धर्म नाही, तो धर्म नाही. ती रील एक पाहिली होती. आणि नंतर बरोबर त्यांच्याच सोबत त्यांनी सकाळी 5:30 वाजताचं सरकार बनवलं होतं, ती एक रील पाहिली होती. आणि दुसरी रील मी काल पाहिली देवेंद्रजींची, कारण सहसा माझ्या अल्गोरिथमवर येत नाहीत ते. दुसरी रील ही पाहिली ते, कारण त्यांनी सांगितलं होतं की जर ह्या सरकारनी नवाब मलिकजींना सरकारमधून बाहेर काढलं नाही तर आम्ही हे समजू की हे सरकार दाऊद इब्राहिमचं सरकार आहे. तर आता मग काय समजायचं आम्ही, भाजप काय दाऊद इब्राहिमचा पक्ष आहे? ह्या 2च रील पाहिल्यात मी. बाकी मला असं काही वाटत नाही अभिमन्यू वगैरे. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून लढत आहे निवडणूक. मी प्रामाणिकपणे माझ्या महाराष्ट्रासाठी लढत आहे आणि सोबत लोकांना घेऊन चाललोय पुढे. लोकसभेत महाविकास आघाडीमध्ये जे तिन्ही पक्ष होते त्यांच्यासमोर एकच ध्येय होतं आणि ते हे होतं की भाजपाला हरवायचं कसंही करून. त्यामुळे तो जो कॉमन अजेंडा होता, त्यामुळे समन्वय कुठंतरी सोपा होता असं वाटतं. मात्र ह्या खेपेला जे काही यश आपल्या लोकांना मिळालं त्यानंतर प्रत्येकाची महत्वाकांक्षा वाढली आहे, प्रत्येकाची आशाही वाढली आहे आणि आता तो समन्वय जास्त कठीण झाला का? त्यात जागाही जास्त आहेत आणि त्याचबरोबर नेहमी अशा का बातम्या बाहेर येतात की ताणून फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच धरतो? नाही, मला वाटतं बातमी देणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, ते सोर्सेस चुकीचे आहेत. पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, लोकसभेसाठी पण आणि आत्ता पण हा हेतू नाही की फक्त भाजपला हरवायचं आहे. हेतू आमचा स्पष्ट आहे की भाजपाने जी सुरतच्या लुटीची बदला आमच्यासोबत घेत आहेत. आज आपण पहा, महाराष्ट्र लुटला जातोय, महाराष्ट्राची अक्षरशः लूट चालू आहे, कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे आणि कुठेही राज्य वाटत नाही, अनार्की वाटते. हा जो एक प्रश्न आहे ना, तो आम्हाला सोडवायचा आहे. आज महाराष्ट्रात बेरोजगारी आहे, महागाई आहे, कायदा सुव्यवस्था आपण पाहतोय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, एक सुद्धा उद्योजक महाराष्ट्रात येऊ इच्छित नाहीये, राजकीय अस्थिरता आहे. एकंदरच राजकीय जी पातळी होती ती खालवली जात आहे. ते आम्हाला बदलायचं, ते आमचं आव्हान आहे. लोकशाही वाचवणं असेल, संविधानाचं रक्षण करणं असेल, ते अजूनही आहे. कारण संविधानाला जो धोका होता तो महाराष्ट्रातूनच सुरुवात केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांनी लवाद म्हणून जे काही लबाड नाही, मी नाही तर त्यांना वाटेल लबाड बोललो, लवाद म्हणून ज्यांनी काय तो निर्णय दिला तो चुकीचाच होता.
अमान्यच आहे. पण तुम्ही एक पहा, महाराष्ट्रात गेल्या 2.5 वर्षामध्ये जी स्थिती झालेली आहे, आपण तरी एकदा तरी ह्या ज्या बातम्या येतात किंवा पेपरमध्ये पाहिलंय का की मोठा उद्योग राज्यात आला किंवा चांगलं काहीतरी घडलंय? एक सुद्धा नाहीये. आणि राजकारण एका मिनिटाला बाजूला ठेवा, कोण कोणाच्या विरोधात आहे बाजूला ठेवा, पण तुमचं सरकार बसवल्यानंतर वरती पण तुम्हीच खालती पण तुम्हीच एक तरी उद्योग मोठा महाराष्ट्रात आणला असता तर इतरांचं काही वाईट झालं असतं का? गुजरातची पब्लिसिटी आपणच जास्त करता असं देवेंद्र फडणवीस यांनी आजच इथं याच मंचावर सांगितलं. करायलाच लागते, कारण सगळंच त्यांनी गुजरातला पाठवल्यानंतर त्यांचीच पब्लिसिटी तर करायची बाकी राहिली आहे. आता तुम्ही बघा, फडणवीस साहेबांचं सरकार असताना इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जे काँग्रेसने युपीएच्या काळात दिलं होतं ते हलवलं आणि दिलं गिफ्ट सिटीला, गुजरातला. बरोबर आहे, गिफ्ट सिटीला 100% द्या, पण महाराष्ट्रात का नाही एक सेंटर तसं ठेवत? तसंच जर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहाल तिथेच बुलेट ट्रेनला फुकटात भूखंड दिलाय. बुलेट ट्रेनला फायदा कोणाचा होणार आहे? गुजरातचा होणार आहे. एअरबस टाटाचा प्रकल्प परवाच प्रधानमंत्री महोदयांनी तिथे रोड शो घेतला. तो रोड शो म्हणजे मला जी जखम झाली, आणि मी म्हणजे मी नाही तर माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांवर जी जखम झालेली आहे त्याच्यावर मीठ चोळण्याचा प्रकार होता. कारण ते आपल्याला सांगतायत, बघा तुम्ही आम्हाला मतदान करा किंवा नका करू, आम्ही तुमचे सगळे प्रकल्प पळवू आणि नेऊ गुजरातला, हे आपल्याला ऐन निवडणुकीच्या तोंडावर सांगत आहेत. म्हणजे भाजपला पडलीच नाही की महाराष्ट्रातले तरुण काय विचार करतोय, काय हाल झालेत महाराष्ट्रातल्या तरुणांचे. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प जर महाराष्ट्रात आला असता तर काही चुकीचं घडलं असतं का? लाखो तरुण देशभरातून येतात ना आपल्या राज्यामध्ये जॉब्स घ्यायला. देशभरात संधी उपलब्ध झाली असती 1 लाख लोकांसाठी. आदित्यजी, एखादा उद्योग जेव्हा एखाद्या राज्यात येतो तेव्हा त्याला काही सोयी सुविधा हव्या असतात. त्यांना अगदी रेड कार्पेट एक्झॅक्टली हाच माझा मुद्दा आहे. हेच आपल्याही सरकारच्या वेळेला झालं नाही का की जे प्रोजेक्ट आले ते का बाहेर गेले? नाही, आपण मला मुद्द्याला मदत केली आहे. कारण तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीच्या काळात, कोविडच्या काळात देखील मला आठवतं, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, आम्ही 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आमच्या राज्यात आणू शकलो. तेव्हाही आमच्या डोक्यावर भाजपचं बहुमताचं सरकार होतं, तेही अडवू शकले असते, पण आमचं इंजिन चालू होतं आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणली. आम्ही ईज ऑफ डुईंग बिझनेस केला, ईज ऑफ कंप्लायन्स देखील केलं आणि आपले जे उद्योग होते ते इथेच ठेवले. 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली. डॅव्हॉसला जेव्हा मी, सुभाष देसाई साहेब आणि नितीन राऊत साहेब गेलो होतो, 80,000 कोटीची गुंतवणूक आपण आपल्या राज्यात आणली. मध्ये आत्ताचे जे उद्योग मंत्री आहेत, मला वाटतं डांबराचा वगैरे उद्योग असं म्हणतात त्यांचं, मला माहित नाही, त्यांनी सांगितलं होतं आदित्य खोटं बोलतोय, आदित्य खोटं बोलतोय, 1 सुद्धा रुपया महाराष्ट्रात आला नाही. आणि कुठच्या तरी एका न्यूजपेपरनी व्हाईट पेपर केला होता, 95% उद्योग जे आम्ही MOU केले होते त्याचं ट्रान्सलेशन झालं. हेच स्थिरता आणि विश्वासू नेतृत्व जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने दिलं होतं, तीच स्थिरता आणि विश्वास ह्या लोकांनी घालवला. आणि गेल्या 2 वर्षामध्ये वेदांता फॉक्सकॉन जे तळेगावमध्ये येणार होतं, 100% येणार होतं, जवळपास ठरलंच होतं. ते उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर बैठक झाली, पण असं त्यांचे अधिकारी म्हणत नाहीत, असं त्यांचे अधिकारी म्हणत नाहीत. आणि माझी तयारी त्यांच्यासमोर बसायला, एकटा मी बसीन, पूर्ण खातं घेऊन बसू देताना मी चर्चा करायला तयार आहे. पण वेदांता फॉक्सकॉन पहिलं गेलं. मग एकनाथ शिंदेनी काय सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं आपल्याला अजून मोठा प्रकल्प येईल, ऊपर से फोन आहे. आला का अजून मोठा प्रकल्प? ते नाही आला. बल्क ड्रग पार्क जो महाराष्ट्रात आपण मेडिसिन प्रोडक्शनमध्ये जास्तीत जास्ती आपण करत असतो, 1 नंबरवर आहोत, आपल्याकडे यायलाच पाहिजे होतं. रोह्यामध्ये तो येणार होता, तोही निघून गेला. मेडिकल डिव्हाइस पार्क ऑरिकमध्ये आणणार होतो, वॅक्सिन आपण जगाला दिले तिथून, तेही निघून गेलं. एअरबस टाटा मिहानमध्ये आणणार होतो, तेही निघून गेलं. म्हणजे ज्या विदर्भासाठी देवेंद्र फडणवीस साहेब भांडत असतात आणि खोटं बोलत असतात, त्याच विदर्भातून हा प्रकल्प देखील त्यांनी नेला तिथे गुजरातला. आपण त्यांच्याबरोबर जेव्हा सत्तेत होता तेव्हाच निघून गेला. ते उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत की गुजरातचे आहेत? हा प्रकल्प, एअरबसचाही प्रकल्प, हा आपण त्यांच्याबरोबर जेव्हा सत्तेत होता तेव्हाच निघून गेला होता? बिलकुल नाही. आपल्याला सांगतो मी, ह्याच्यात पत्र अनेक लोकांनी दिलेत. माझं पत्र आहे, भुजबळ साहेबांचं पत्र आहे, गडकरी साहेबांचं पत्र आहे. गडकरी साहेब असंच पत्र देतील जर आमच्या वेळी निघून गेला असेल तर? हा प्रकल्प एवढ्यामुळेच निघून गेला कारण दिल्लीतून त्यांना फोन आला की महाराष्ट्र मत जाओ, गुजरात में आओ, यूपी मत जाओ, गुजरात में आओ, हरियाणा मत जाओ, गुजरात में आओ, पंजाब में मत जाओ, गुजरात में आओ, आसाम में मत जाओ, गुजरात में आओ. हे फोन आणि दबाव कशासाठी येतो? आता मला सांगा, डायमंड बोर्स आपल्याकडे महाराष्ट्रात किती वर्ष आहे? पिढ्यानपिढ्या आहे. का फोर्स करतात सुरतला जायला? कोकणात येणाऱ्या प्रकल्पांना मात्र आपला विरोध आहे. नक्कीच आहे, कारण तिकडच्या स्थानिक जनतेला तो नकोय. बघा, प्रकल्प पण कुठचे यायला पाहिजेत आणि कुठचे नाही यायला पाहिजेत ह्याच्यात फरक असतो. आपण बोलतो ना, राख रांगोळी करून ठेवली आहे. राखेचे सगळे प्रकल्प आपल्याकडे आणि रांगोळीचे सगळे प्रकल्प गुजरातमध्ये. हा काय न्याय होतो? एखादा तरी चांगला प्रकल्प आम्हाला द्या.
सगळे सेमीकंडक्टरचे मॅन्युफॅक्चरिंग हेवी प्रकल्प तुम्ही गुजरातला नेणार आणि सगळे राख वाढवणारे प्रकल्प आमच्याकडे. आदित्यजी, माझा प्रश्न मात्र वेगळा होता आणि आपण तो बिलकुल ह्या मार्गाने नेला. माझा प्रश्न हा होता की शिवसेना हीच वाटाघाटीमध्ये जागा वाटपाच्या नेहमी विषय ताणून धरते, अशा पद्धतीच्या बातम्या का बाहेर येतात? मला वाटतं हे जे पेरणारे लोक आहेत त्यांना माहिती नसतं आत काय चाललेलं आहे. नक्कीच प्रत्येक पक्ष आपल्या हक्काचं मागत असतो आणि ते मिळालंही पाहिजे. ते मिळालंय. आपणच मोठा भाऊ अशा पद्धतीचं एक चित्र पेंट करण्यात आलं होतं. आम्ही सेंचुरी मारणार असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलं होतं. पण आता आपल्याकडे तशा जागा दिसत नाहीये आणि शेवटी काँग्रेसच मोठा भाऊ आहे. बघा, कोणी मोठा भाऊ असो छोटा भाऊ असो, आम्ही सगळे एक आहोत. आम्ही महाराष्ट्र हितासाठी लढतो आणि मी हेच सांगतो तुम्हाला, महाविकास आघाडी सेंचुरीच्याही पुढे जाईल आणि सरकार बसवेल. महाविकास आघाडी नाही, आपल्या पक्षाबद्दल बोलल्या जात होतं. तेव्हा आपण म्हटलं होतं, तेव्हा संजय राऊतांनी म्हटलं होतं की जागा वाटपात आम्हाला 100च्या वर जागा. पण आम्ही ह्या महाविकास आघाडीमध्ये एवढे पक्के बसलो आहोत की आम्ही एकट्याबद्दल विचार करतच नाही. काही नेते असतील विचार करत, आम्ही नाही विचार करत. बरं, ही जी काँग्रेसला जास्त जागा दिल्या त्याच्या बदल्यात कुठंतरी, म्हणजे जसं 2019ला चर्चा झाली होती तशी कुठली आपापसात काही मुख्यमंत्री पदाची आम्ही जी चर्चा करतो ती स्पष्टपणे करतो, जाहीरपणे करतो. जे वचन आम्हाला 2019ला मिळालं होतं भाजपकडून, ते वंदनीय हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीमध्ये मिळालं होतं, जे आम्ही आमचं मंदिर मानतो. तिथे भाजपाने जे दिलेलं वचन होतं ते भाजपाने तोडलं आणि हा राग त्यांच्यावर एवढ्यासाठीच आहे. आणि आपण पाहात की आम्ही गेले 25-30 वर्ष जेव्हा भाजपसोबत होतो, कुठेही त्यांच्या आड आलो नव्हतो, सोबतच राहिलो त्यांच्या. महाराष्ट्रात ते शिवसेना प्रमुखांमुळे वाढू दिलं ना पक्षाने. मग कशाला आम्हाला संपवायला निघालेलात? बरं, आमच्यासोबत जे केलं ते केलंच. पवार परिवार तोडण्याची काय गरज होती हो? म्हणजे भाजपची ही वृत्ती आहे की पक्ष फोडा, परिवार फोडा, आगी लावा, वाद निर्माण करा. भाजप डिवाइड अँड रूल शिवाय दुसरं काही करू शकत नाही. आजच अगदी काही तास आधी राज ठाकरे इथे येऊन गेले आणि आपण जो मुद्दा बोललात त्याबद्दल तेही बोलले. त्यांचं असं म्हणणं होतं की जर अशा पद्धतीचं काही ठरलं होतं बंद दाराआड, तर जेव्हा जेव्हा अमित शहा सभांमध्ये देवेंद्र फडणवीस हे येणारे मुख्यमंत्री असं म्हणत होते, तेव्हा आपल्या पक्षाकडनं कोणीही त्याचा विरोध का केला नाही? बघा, मी त्यांच्यावर कधी बोलत नाही. मी एक माझी मर्यादा पाळतो आणि ते मी तसंच ठेवणार. बरं, हा त्यांचा प्रश्न नाही, हा माझा प्रश्न आहे. असं मला वाटतं आपण ती क्लिप पाहिली असेल, जेव्हा देवेंद्र फडणवीसजी आणि आमची सगळ्यांची प्रेस कॉन्फरन्स ब्लू सीला झाली होती, तेव्हा सगळं शब्दांकन तिथे आहे. समसमान पदं आणि जबाबदाऱ्या. अजून काय होतं? पदं आणि जबाबदाऱ्यामध्ये फरक काय असतो? म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? पदं आणि जबाबदाऱ्या, सर्व पदं आणि जबाबदाऱ्या. आणि मुख्य गोष्ट म्हणजे मग यांच्याकडून आता एवढा पण विश्वासघातकी पक्ष झालाय का की यांच्याकडून आता पेपरवर लिहून घ्यायचं आणि ॲफिडेव्हिट करून घ्यायचे? साधी गोष्ट ना. बघा, आता तुम्ही भाजपमधलेच किती नेते मोठे आहेत, त्यांच्याबरोबर स्वतः भाजपने विश्वासघात केला. विनोद तावडेजींबरोबर काय केलं? पंकजाताईंबरोबर काय केलं? पूनम महाजनबरोबर काय केलं? राज पुरोहित असतील, प्रकाश मेहता असतील, गोपाळ शेट्टी साहेब असतील, यांच्याबरोबर काय केलं? हे तर सगळे युतीचे लोक होते. ह्या लोकांनी युती वाढवली त्यावेळी, ह्या लोकांनी भाजप वाढवला त्यावेळी. सरकार येताच हेना कापायला निघाले होते. ही भाजप, नवी जी भाजप आहे ती. आता भाजपचे पहिले 5 नेते महाराष्ट्रातले कोण आहेत? सगळेचे सगळे 2019च्या नंतरचे इम्पोर्ट आहेत. सगळ्याच्या सगळ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप होता. ते सगळ्यांना घेऊन तुम्ही भाजपचे प्रमुख चेहरे बनवलेले आहेत. आणि ज्यांनी भाजपासाठी दिवस रात्र मेहनत केली, घाम गाळला, लाठीकाठी खाल्ली, त्यांना ह्या सरकारमध्ये तरी स्थान दिलं का? हेच सरकार बघा ना. अध्यक्ष कुठच्या पक्षातले? ते 19 मध्ये आले भाजपमध्ये. मग मुख्यमंत्री कोण आहेत? शिवसेनेतून फोडून गुवाहाटीला जे पळून गेले होते ते आहेत. उपमुख्यमंत्री एक अजित पवार साहेब, ज्यांच्या विरोधात भाजपनी 10 वर्ष लढले, सगळे आरोप त्यांच्यावरच लावले. त्यांना उपमुख्यमंत्री केलं, त्यांना 9 मंत्रीपदं. फोडलेली शिवसेना, पळालेले डरपोक, त्यांना 10 मंत्रीपदं. भाजपचे जे कॅबिनेट पोर्टफोलिओचं जे काही झालं वाटप, त्याच्यात पण 6च फक्त भाजपचे आहेत, 4 बाहेरचे आहेत. मग भाजपला काय मिळालं? एक तर ह्या 2 वर्षामध्ये महामंडळ, मंडळ, मंदिराचे न्यासाचे अध्यक्ष, कुठचं तरी काही भाजपला किंवा संघाच्या व्यक्तीला काही पद मिळालं? ईडी सीबीआयचा धाक दाखवून या लोकांना आपल्याकडे आणला असं आपण म्हणता. आणि दुसरीकडे भाजप जर एवढं साधी गोष्ट सुद्धा स्वतःसाठी करून घेऊ शकत नसेल सत्तेत, आम्ही राजकीय लोक नाहीच आहोत. आम्ही साधी सोपी लोक आहोत. आम्ही राजकारणी लोक नाही आहोत. आम्ही महाराष्ट्रप्रेमी, देशप्रेमी लोक आहोत. आणि आमचं राजकारण जे आहे ते विश्वासाचं राजकारण असतं आणि शब्द पाळण्याचं राजकारण असतं. रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय, हे आम्ही घेऊन चालतो.
खरं तर त्याच 2019ला एक गोष्ट आपण पाहिली होती की अत्यंत इझिली ज्याला म्हणता येईल तसं उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचं मुख्यमंत्रीपद सगळ्यांनी दिलं होतं. एकमतानं ते मुख्यमंत्री झाले होते. याही खेपेला ते तेवढंच सोपं राहील असं आपल्याला वाटलं होतं का? मला वाटतं आम्ही कधी म्हणजे घरात पण ही चर्चा झाली नाहीये ना, कधी वैयक्तिक चर्चा त्यांच्या मनात किंवा आमच्याशी झाली आहे की मुख्यमंत्री परत बनायचंय नाही बनायचंय. एक गोष्ट साफ आहे की जे आम्ही सर्वे करत आहोत, जे काही ट्रॅकर्स पाहत आहोत, सगळीकडे एकमताने येते तर महाराष्ट्रातला सर्वात विश्वासू नेता कोण, तो उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे नाव सगळीकडेच आहे आणि उद्धवजींचं नाव सगळीकडे आहे. पण मुख्यमंत्री पदासाठी आम्ही वैयक्तिक वाद घालत नाही आहोत ना भांडतोय. आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या हितासाठी करत आहोत. तुम्हाला खरोखर सांगतो, जर महाराष्ट्र आपल्या हातात राहिला नाही, महाराष्ट्राच्या माणसाच्या हातात राहिला नाही, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी अदानीकडून परवाना घ्यायला लागेल. जर महाविकास आघाडी खरंच सत्तेत आली, येणारच, आणि शुभेच्छा आहेत आमच्या, आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायची वेळ आली, स्ट्राईक रेट जर बरोबर राहिला, म्हणजे काय ठरलंय आपल्या तिघांमध्ये तेच माहिती नाही. बघा, एवढंच ठरलंय की हिट विकेट व्हायचं नाही, स्ट्राईक रेट कोणाचंही काय असं रनआउट व्हायचं नाही. तर त्यावेळेला आपण आत्ता इतक्यात ड्रायव्हिंग सीटमध्ये आलेला आम्ही तुम्हाला बघतो आहोत, त्यावेळेला आपल्या पक्षाकडून कोण असणार आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा? आम्ही तुम्हाला खरं सांगू, ह्याचा विचार पण नाही करत आहे. कारण मला माझ्या वडिलांनी जे शिकवलेलं आहे, म्हणजे हे घरी शिकवलेलं आहे की आदित्य, जेव्हा तुम्ही निवडणूक लढता, मग तुम्ही स्वतः इच्छुक आमदार म्हणून असाल, उमेदवार म्हणून असाल, किंवा मग बाहेरून पण, कारण एवढे वर्ष आम्ही कधी रणांगणात उतरलो नव्हतो, त्यांनी सांगितलं मला की आदित्य, ह्या पदांचा कधी विचार करायचा नसतो, कारण हे पद येतात जातात, ही कधीही आपली नसतात. म्हणून तुम्हाला आठवत असेल, वर्षा बंगला पण आम्ही एका मिनिटात सोडला होता. काही ह्याच्यात सुख-दुःख पाहायचं नसतं. आपण सेवा करण्यासाठी आपल्याकडे ही पदं येतात. आम्ही हेच मनात घेऊन चाललोय की आपलं सरकार, महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र हिताचं सरकार आणायचं, ह्या पदांचं डिस्ट्रॅक्शन ठेवायचं नाही. खूप लोक चर्चा करतात, मग तुमचं खातं कुठचं, हे कुठचं, हो पहिलं सरकार तर आणा. कारण पहिली गोष्ट म्हणजे मशालीला मतदान करून महाविकास आघाडीचं सरकार बनवायचं आहे, महाराष्ट्र हिताचं सरकार बनवायचं आहे, महाराष्ट्र वाचवायचं आहे, तर आणि तरच पुढचं काही मिळू शकतं. नाहीतर अदानीच्या परवान्यावर जगायला लागेल महाराष्ट्राला. मी काही आकडे काढलेत आदित्यजी, अगदी म्हणजे 1990च्या वेळेला 183च्या आसपास माझा जन्म त्यावेळी झालेला, काहीच सांगू नाही शकत. मी तुम्हाला सांगते, अरविंद सावंत सांगू शकतील. जागा आपण लढत होता. 2014मध्ये जेव्हा आपण युती तोडली होती, तेव्हा ती 151 जागा आणि 119 भाजप अशी होती. आज आता आपण एकत्र आला आहात ज्या आघाडीमध्ये, तिथे आपल्याकडे 100च्या आत जागा आलेल्या आहे. म्हणजे कुठं 2014ला आपल्याला देऊ केलेल्या जागा आणि कुठं 2024ला तुम्हाला मिळालेल्या जागा, काहीतरी आपलं चुकलं. कारण बिलकुल नाही, पक्षाला नेहमी वेळ कशी आहे, संधी कशी आहे हे बघूनच कार्यरत व्हायला लागतं. आता आम्ही कुठेही स्वतःसाठी स्वार्थी विचार केला, हावरटपणा केला, तर महाराष्ट्र हा भलत्या वाटेवर जाईल आणि भाजप लुटायचा जो आहे, भाजप जो लुटत आहे महाराष्ट्राला, एकनाथ शिंदे जे लुटत आहेत महाराष्ट्राला, ते लुटत राहतील. आम्ही स्वतःसाठी विचारच नाही करत आहे. आणि जर आम्ही आखडू असतो तर ह्या जागा वाटप झाला नसता. हेच तुम्ही जे सांगितलं ना आकडे आत्ता, हेच सगळं मतं शिक्कामोर्तब करतं आमच्या म्हणण्यावर की आम्ही महाराष्ट्रासाठी लढत आहोत, स्वतःसाठी लढत नाही आहोत. आमच्या मनात आम्ही 288 जागा लढत आहोत, मित्र पक्षांसाठी पण आम्ही लढत राहू. आपण सातत्यानं म्हणजे गेले 2.5 वर्ष गद्दार गद्दार हा शब्द घराघरात आपणच पोचवला. मला त्यांच्याकडून निरोप पण आला होता की साहेब, गद्दार नका म्हणू, विश्वासघातकी तरी म्हणा. अच्छा, हा निरोप कोणी दिला होता? हा आता एक मंत्री आहेत, त्यांनी पाठवला होता निरोप. अच्छा, तर म्हणजे गद्दार हा शब्द आपण घराघरात पोचवलात आणि त्यामुळे आपल्याला त्यावेळेला प्रचंड सहानुभूती सुद्धा होती. ह्या सहानुभूतीवर मतं मिळू शकत होती, पण आपण गद्दार ह्या नॅरेटिव्हच्या कुठेतरी आपण पुढे गेला नाहीत आणि नुसत्या सहानुभूतीवर आपण जागा निवडून येत नाही असं आपल्याला वाटत नाही. नाही, आपण पाहिलं असेल, एक तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सहानुभूतीसाठी कधी त्याचं सहानुभूतीचं मतांमध्ये कन्व्हर्जन होईल हे आम्ही कधीही पाहिलं नाही आणि आम्हाला करायचंही नाहीये. आम्ही प्रेमाच्या बळावर लढतो, सहानुभूतीवर लढत नाही. सहानुभूती असते आणि ती आहे स्वाभाविक आहे, कारण जे झालं महाराष्ट्रात तसं घाणेरडं राजकारण कधीही या महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. भाजपने 2 पक्ष फोडले, राष्ट्रवादी काँग्रेस फोडलं, शिवसेना फोडली. शिवसेना फोडत असताना त्यांनी संधी कुठची पाहिली, तर माझ्या वडिलांवर, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर, माझ्या नेत्यावर, पक्षप्रमुखांवर 2 शस्त्रक्रिया झाल्या होत्या. एक नाही 2, दुसरी इमर्जन्सी होती. जास्ती त्यांची हालचाल नव्हती,
तेव्हा ह्यांनी पक्ष फोडायला सुरुवात केला, पोखरायला सुरुवात केलं आणि नंतर त्यांनी जो पक्ष फोडला, आम्हाला म्हणजे आम्ही त्यांच्या सोबत डोळे बंद करून विश्वास त्यांच्यावर ठेवला होता भाजपवर. त्याच भाजपानी आम्ही वेगळ्या लोकांबरोबर गेलो म्हणून आमचा पक्ष फोडला, परिवार संपवण्याचा प्रयत्न केला. तसंच पवार साहेब ज्या वयात आहेत त्यांना दुःख जे त्यांनी दिलेलं आहे, त्यांचाच परिवार फोडला, पक्ष फोडला, जो पक्ष त्यांनी घडवला होता तो फोडला. ही वृत्ती ही कधीही महाराष्ट्राला पटणार नाही. हे भाजपकरण जे महाराष्ट्राचं आहे ना, हे कधीही महाराष्ट्राला पटणार नाही आणि आज आमच्या घरात झालं तर तुमच्या घरात पण होऊ शकतं. वरळीचा जो मतदारसंघ आहे त्याच्याकडे आपण आत्ता कसं बघता आहात? ती जी फाईट आहे तिथे संदीप देशपांडे विरुद्ध मिलिंद देवरा विरुद्ध आदित्य ठाकरे, अजून मला वाटतं 9 उमेदवार आहेत, म्हणजे आम्ही एकंदर 12 वगैरे आहोत त्याच्यात. प्रत्येक उमेदवार तेवढाच महत्वाचा आहे, प्रत्येक उमेदवाराचं तेवढंच वजन आहे. आणि मी हे सांगतो, महाराष्ट्रभरात आज शेकडो उमेदवारांनी नामांकन भरलेलं आहे. 20 तारखेला मतदान होणार आहे. गेल्या 5 वर्षात 2.5 वर्षाची सरकारं पाहिलेली आहेत. महाराष्ट्र हिताचं महाविकास आघाडीचं सरकार पाहिलेलं आहे, महाराष्ट्र लुटणारं एकनाथ शिंदेचं सरकार पाहिलेलं आहे, हे ढोंगी लोक देखील पाहिलेले आहेत. मला वाटतं महाराष्ट्र जो आहे महाविकास आघाडीच्या सोबत राहील. वरळीचं जे बोलतोय ते 5 वर्ष मी काम केलंय, वरळीकरांमध्ये राहिलोय, ते मतदान करतील. जवळच माहीमचा मतदारसंघ आहे. आपले एक बंधू अमित ठाकरे तिकडनं उमेदवार अजून एक माझे बंधू लढत आहेत, त्याच्या पलीकडे अजून सगळेच माझे बंधू आणि भगिनी आहेत. अमित ठाकरेंबद्दल आपण काय म्हणाल? एक उमेदवार म्हणून आपण त्यांच्याकडे कसं बघता? मी नेहमी सांगतो की एक मर्यादा मला घरात शिकवलेली आहे की काही लोकांवर बोलायचं नाही, काही व्यक्तींवर बोलायचं नाही, ती मी पाळत आलेलो. एकच आहे, जसं मी सांगितलं की ही जी निवडणूक आहे ही कुटुंबाची नाहीये, ही निवडणूक वैयक्तिक एका व्यक्तीची नाहीये, मुख्यमंत्री कोण बनेल ह्याची नाहीये. ही निवडणूक लोकसभेमध्ये ज्या भाजपाने संविधान, लोकशाही आणि महाराष्ट्र संपवण्याचा पूर्ण ठरवून उतरलेले त्यांच्यासोबत कोण राहिलं आणि महाराष्ट्राच्या हिताचं कोण बोलत राहिलं. ही निवडणूक भाजप तुम्ही सोबत राहणार, अदानीच्या सोबत राहणार, मुंबई जे विकतायत नाही तर फुकटात देत आहेत त्यांच्यासोबत राहणार आणि महाराष्ट्रातून उद्योग तुम्ही तिथे गुजरातमध्ये नेणार आहेत त्यांच्यासोबत राहणार की आमच्या महाराष्ट्र हिताच्या सोबत राहणार. ही निवडणूक ते ठरवणार आहे. म्हणून महाविकास आघाडी ह्याच्यावर मतदान होणार. आदित्यजी, जेव्हा आपण निवडणूक लढत होतात मागच्या खेपेला, तेव्हा राज ठाकरेंनी तिथे उमेदवार द्यायचं नाही असं ठरवलं होतं. मात्र आत्ता जेव्हा त्यांचे पुत्र मैदानात उतरले आहेत तेव्हा आपण मात्र उमेदवार दिला. ती कटसी त्यांना रिटर्न करावी असं आपल्याला नाही वाटलं? आम्ही त्यावेळी आपण पाहिलं असेल, गेल्या 5 वर्षात असेल किंवा जेव्हापासून मनसे निर्माण झाली तेव्हापासून पाहिलं असेल, आम्ही एकदा तरी जसं त्यांच्याकडून जी टीका आमच्या परिवारावर होते, मग ते घरात काही बनायचं त्यापासून आम्ही काय खातो इथपर्यंत सगळी झालेली, असं कधी आम्ही बोललेलो नाही. आम्ही आमच्या मर्यादेचं पालन केलेलं आहे. पण ही लढाई कुटुंबाची नाहीये, ही लढाई महाराष्ट्र हिताची आहे, महाराष्ट्र हिताची. आणि ज्या भाजपाला ज्यांनी पाठिंबा दिला, बिनशर्त पाठिंबा दिला, ज्या भाजपाने महाराष्ट्रातून मराठी माणसाचे आणि महाराष्ट्रात जे देशभरातून तरुण तरुणी येतात रोजगारासाठी, ते रोजगार गुजरातला पाठवले, ही लढाई स्पष्ट आहे. मग कारण आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलू शकू. महाराष्ट्र हे नॉन निगोशिएबल आहे, मुंबई हे नॉन निगोशिएबल आहे, इकडचे रोजगार हे नॉन निगोशिएबल आहेत. भाजप जे सुरत लुटण्याचा बदला घेत आहे ते नॉन निगोशिएबल आहे. ह्याच्यावर आम्ही कदापि निगोशिएट करू शकत नाही आणि आम्ही आमची कर्टसी पाळली. आम्ही कधी काही बोललो नाही. कधी तुम्ही एक शब्द तरी माझ्याकडून असेल, माझ्या वडिलांकडून असेल, माझ्या भावाकडून असेल ऐकलंय का? जसं आमच्यावर टीका होते त्यांच्याकडून, मी कधी, आणि हे मी तुतू करत नाही, मी कधी त्यांच्यावर बोलणारही नाहीये, कारण मला बोलायचं नाही, माझी घरातले संस्कार आहेत. खरं तर आज राज ठाकरेंना आम्ही विचारलं की कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं, तर त्यांचं असं आकलन होतं की महायुती जिंकण्याचे चान्सेस जास्त आहे आणि भाजपाचा मुख्यमंत्री होईल. ते त्यांच्या पक्षासाठी बोलतील, मी महाराष्ट्र हिताचं बोलत राहीन. आणि मला वाटतं महाराष्ट्र हिताची महाविकास आघाडीच जिंकेल, कारण जी भाजपा आपल्या राज्यामध्ये वाद निर्माण करते, धर्मांमध्ये, समाजामध्ये, जातींमध्ये, ज्या भाजपाने अनेक जातींना आता लढवत ठेवलेलं आहे. त्यांच्या सरकारच्या काळी देखील असेल, जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, फसवलं त्यांनी अनेक जातींना, आता पण लढवत ठेवलेलं आहे. ज्या भाजपाने महाराष्ट्रातून उचलून उद्योग गुजरातला नेले आहेत, त्या भाजपला आम्ही दया माया क्षमा करू शकत नाही. आपल्यावर एक टीका सुद्धा अजून होते आणि ती आहे हिंदुत्वावरून. कुठेतरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जनाब झालं असं टीका करते आपले विरोधक, म्हणजे हा एक मुद्दा आहे. कोण टीका? भाजपा आहे. ज्या भाजपाने नवाज शरीफच्या बर्थडे केक कापून आले ते आम्हाला याच्यावर बोलतात, हिंदुत्वावर शिकवतात. म्हणजे आम्ही आमच्यासोबत जे हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई, ख्रिश्चन, बुद्धिस्ट सगळ्या लोकांनी मतदान केलं ते तरी आमच्या देशाचे नागरिक आहेत, देशभक्त आहेत. हे जे जात आहेत त्यांनी कारगिलचं युद्ध सुरू केलं, ह्या नवाज शरीफला मिठी मारून आलेले आहेत.
आणि हीच भाजपा आहे ज्यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत की नाही हे आम्हाला सांगावं, कारण त्याच बांगलादेश बरोबर ही भाजपाचे BCCI क्रिकेट खेळत आहे. ह्याच भाजपानी आमच्या शंकराचार्यांना बोलवलं नव्हतं, सगळ्या स्टार्स आणि सेलिब्रिटींना बोलवलं होतं राम मंदिराच्या उद्घाटनाला, जे राम मंदिर पूर्ण पण झालं नव्हतं. आणि हीच भाजपा आहे ज्यांनी वाराणसीमधली मंदिरं तोडली आहेत स्वतःच्या कॉरिडॉरसाठी आणि अयोध्येच्या आसपासची जागा घेतली आणि लोधांना दिली, कारसेवकांना घर बांधून द्यायला नाही तर स्वतः विक्रेती करायला मार्केटमध्ये. ही भाजपा आज ठेका घेऊन आम्हाला हिंदुत्व शिकवणार. पण भाजपा कोण होते आम्हाला हिंदुत्व शिकवणारी? हेच हिंदुत्वाचे आरोप शिंदेकडून सुद्धा होत आहेत. कोणाकडून? शिंदेकडून. जे डरपोक आहेत ते आरोप करायला आता आलेत. खरं तर निवडून आल्यावर आपण काय करणार याचा काही कॉमन बघा, मला माझ्या आवाजाने पण सांगितलं की आदित्य तुझा आवाज डरपोकांसाठी वापरू नकोस. कॉमन मिनिमम प्रोग्राम काही ठरलाय का? आमचा कॉमन मॅक्सिमम प्रोग्राम आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे आपण ह्या महाराष्ट्रात पाहाल आज कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती म्हणजे गृहमंत्री आहे की नाही या राज्याला, हा प्रश्न उपस्थित झालाय. दुसरं ऍब्सोल्यूट अनार्की आहे. जो आपण पाहतोय सत्तेमध्ये सिस्टीम असायला पाहिजे, ती सिस्टीम तर नाहीये. महाराष्ट्राची लूट चालू आहे, मुंबईची लूट चालू आहे, अदानी यांना मुंबई फुकटात दिली जात आहे, महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातला पाठवले जातात. हे सगळं रिस्टोर करणं गरजेचं आहे. आणि हाच आमचा कॉमन मॅक्सिमम प्रोग्राम असेल की महाराष्ट्र हा महाराष्ट्रातून चालेल. महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे, दुसरी राजधानी ही नागपूर आहे. आणि माझ्या तरी मनात महाराष्ट्राची राजधानी महाराष्ट्राच्या प्रत्येक मनातले जनतेचे जे विषय आहेत ती आहे. महाराष्ट्र ना दिल्लीमधून चालणार ना महाराष्ट्र गुजरातमधून चालणार. लोकसभेमध्ये आणि आत्तामध्ये एक बदल आहे आणि तो आहे लाडकी बहीण या योजनेचा. त्या लाडकी बहीण ही योजना गेम चेंजर ठरते असं एक मत आहे. बिलकुल नाही. मला वाटतं लाडकी बहीण तर योजना आम्ही पुढे नेऊच. भाजप उलट बंद करणारे मी एका भाजपच्याच नेत्याकडून ऐकलं की ते आता कोर्टात जातील सरकार जर चुकून बसलं तर, आणि कोर्टाकडून निर्णय आणतील की आता ही योजना बंद करा. आम्ही सांगतोय की लाडकी बहीण आम्ही वाढीव देऊ हे तुम्हाला सांगतोय, पण ह्याच सोबत सुरक्षित बहीण देखील देऊ. आमच्या मंत्रिमंडळात जेव्हा एका मंत्र्यावर आरोप झाले होते अत्याचाराचे, विनयभंगाचे वगैरे, आम्ही त्याला गेट आउट कडून काढून टाकलं होतं. एकनाथ शिंदेने त्यांना पुन्हा त्याच्यासाठी खूप दबाव आणावा लागला होता. ते नाही, बिलकुल नाही. आम्ही गेट आउट करून काढून टाकलं होतं. ते जे आंदोलन करत होते ते आता त्यांच्या समोर काय करतात बघा. त्यांच्याच सोबत त्यांना घेऊन फिरतात प्रचारासाठी, त्यांचा फोटो लावून फिरतात. आणि मी हेच सांगतोय की आता त्यांना मंत्रिमंडळात बसवलंय. दुसरे अब्दुल सत्तार, त्यांनी सुप्रियाताई सुळेंना किती घाण शिव्या दिल्या होत्या टीव्हीवर. त्यांना काय केलं? मंत्री केले, प्रमोशन दिलं, त्यांना चांगलं खातं दिलंय. जी भाजपा आणि जे एकनाथ शिंदे गौरी लंकेशच्या मर्डररला स्वतःच्या पक्षात घेऊ शकतात, बिल्किस बानोच्या रेपिस्टची आरती उतरू शकतात आणि आपटेना वाचवण्यासाठी शिंदेला गोळ्या घालू शकतात, ही भाजपा खरोखर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ कोणाचा होऊ शकतं का? म्हणजे ह्या भाजपाच्या मनात महिलांसाठी काही आदर नाही हो. हे सरळ सरळ सांगतात की रेप होतात कारण तुम्ही कपडे छोटे घालता. हे योगीजी बोललेले आहेत. तसंच जर पाहायला गेलं तर वामन म्हात्रे त्यांचे एकनाथ शिंदेचेच नेते आहेत, त्यांनी महिला पत्रकाराला विचारलं होतं की तू असं विचारतेस की तुझाच रेप झालाय, हे शोभतं? हा लाडका भाऊ होऊ शकतो कधी? हे नाटक आहे. हे नाटक त्यांचं आत्ता 1-2 महिने होतं कारण ते भयानकपणे हरले महाविकास आघाडीच्या समोर आणि महाराष्ट्रात हरले आणि ते पुन्हा एकदा हरणार. आम्ही लाडकी बहीण आणि सुरक्षित बहीण आणू. हिंमत असेल त्यांच्यात तर त्यांनी हे सांगावं, आम्ही जो सुरक्षित महिलासाठी हे शक्ती कायदा आणला होता तो का या राज्यपालांनी 3 वर्ष प्रलंबित ठेवला राष्ट्रपतींकडे पाठवून. निवडणुकीचे फटाके फुटायला लागले असं तुमचं आजचे सगळं हे वक्तव्य ऐकून वाटतंय. पण सध्या समोर दिवाळी आहे. कशी असते तुमची दिवाळी? नेहमीसारखीच असते. आता तर मला वाटतं मागच्या वेळी आणि यावेळी तर निवडणुकीतच गेलेली आहे. तर ठीक आहे. लहानपणी आनंदाचा सण आहेच आणि अर्थात लहानपणी आम्ही फटाके देखील फोडायचो. अनेक फुलझडी असेल, अनार असेल, हे तर आहेच. बाळासाहेबांबरोबर फटाके फोडायचे का तेव्हा? ते जेव्हा पहिल्या आंघोळीसाठी जायचे तेव्हा आम्ही मग जाऊन फटाके फोडायचो वगैरे. ह्या सगळ्या आठवणी आहेतच. बरं, मग आता आपण जरा दिवाळीचे फटाके आणि निवडणुकीचे फटाके हे थोडंसं एक करू. जाता जाता आपण एक लाइटर नोटवर येऊ. मी तुम्हाला काही नेत्यांची नावं सांगते. ती नावं ऐकून तुम्हाला कुठला फटाका आठवतो ते सांगा. काय, मी पर्यावरण खातं माझ्याकडे होतं. फटाके फोडणं योग्य नाही हो. बरं, एकनाथ शिंदे. नाही, आवाज तरी आला पाहिजे ना. काय म्हणजे तुम्ही फटाका लावायला जाणे, फटाकाच सुरतला पळून जाईल तर काय होणार? देवेंद्र फडणवीस. जाऊ दे, मला वाटतं ह्याच्यात जाऊया नको, कारण माझी छवी ह्यांच्या तरी मनात थोडी आतापर्यंत जी चांगली आहे ती राहू द्या. असा कुठला फटाका आठवतोय?
नाही कुठचंच नाही. मी आता जाऊ दे. आता मी जसं सांगितलं की मी फटाके वाजवतच नाही. मी ऐकतो आणि मला ऐकून बरं वाटतं. बरं, शरद पवार. मी जसं सांगेन ना की हे सगळे नेते आहेत, हे महत्वाचे नेते आहेत. पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, ह्यांना मी कुठच्याही दुसऱ्या गोष्टींवर तुलना करणार नाही की मोठी नावत. नक्कीच. खरं तर बघा आता माळ कशी लांब ठेवली बघा फटाक्यांची. एक अजून नाव माझ्याकडे होतं ते मी तुम्हाला विचारते. संजय राऊत. ते मिसाईल आहेत. ते आमचे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहेत, न्यूक्लिअर वॉरहेडवाले. तुम्ही त्यांना फटाक्यात मोजू नका. आज ते खुश होतील माझ्यावर. आदित्यजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. थँक्यू. धन्यवाद. आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.